हो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. काव्या तिच्या बाबांना भेटते. तिचे बाबा आणि काव्या दोघंही रडत असतात. तेव्हा बाबांना काव्या सांगत असते की बाबा, इतक्या दिवस तुमची काव्या वेगळी होती. ती तुम्हाला भेटायला जेव्हा जेव्हा आली तेव्हा ती खूप भलतंच काहीतरी बोलत होती. बाबा पण आता ही काव्य वेगळी आहे. तेव्हा तिचे बाबा बोलतात की बेटा तू खरंच खुश आहेस ना? आणि तेव्हा काव्या बोलते हो बाबा, मी आता 100% खुश आहे. मी आधीची काव्य नाही, आता सगळं बदललं आहे. तेव्हा तिचे बाबा तिला फुलांचा बुके देतात आणि बोलतात की धन्यवाद, अशीच कॉंग्रॅच्युलेशन, की असंच मोठं तू यश कमवत राहा बेटा. तेवढ्यात तिथे जीवाही येतो. नंदिनी जीवाकडे बघतच असते. जीवा पूर्ण तयार होऊन येतो. नंदिनी जीवाकडे बघून स्माईल करते. पार्थही नंदिनीकडे बघत असतं. तेव्हा जीवा नंदिनीला भेटतो आणि तेव्हा तो पार्थला विचारत असतो की दादा, किती मस्त सजवलं आहे हे सगळं. तेव्हा पार्थ बोलतो हो, हे करण्यामागे अजून एका मस्त मोठ्या व्यक्तीचा हात आहे बरं का, तुझी बायको. तेव्हा जीवा हसतो. तेव्हा जीवा बोलतो की चला मी बाबांना भेटून येतो. तेव्हा विक्रम आणि काव्याचे बाबा बोलत असतात. तेव्हा जीवा जाऊन त्यांना भेटतो. इकडे सगळ्यांना वसू आणि रम्या बघून खूप हसत असतात आणि मनात त्यांना खूप मजा वाटत असते की आता त्यांचे काय हाल होणार आहेत म्हणून. आता पार्टीचं निवेदन सुरू होतं. तेव्हा नंदिनी आणि पार्थ अँकरिंग करत असतो. तेव्हा इकडे रम्या बोलते, आई हे काय निवेदन देत आहेत का पार्टीचं? तेव्हा वसू बोलते की देऊ देत ना, त्यांना माहिती आहे ना, माहितीच नाही आहे की नंतर पार्टी कशी होणार आहे. तेव्हा पार्थ आणि नंदिनी जीवाची ओळख सांगून जीवाच्या कर्तृत्वाबद्दल बोलत असते आणि पार्थ त्याच्या काव्याबद्दल बोलत असतो. तेव्हा बोलता बोलता तो बोलतो की धनंजय मोहितेंची द्वितीय कन्या आणि माझी गोड मांजर. तेव्हा सगळे काव्याकडे बघायला लागतात. तेव्हा काव्य थोडंसं रागाने बघते आणि लाजते सुद्धा. तेव्हा पार्थ बोलतो म्हणजे माझी सुंदर बायको. तेव्हा ते दोघं जीवाला आणि काव्याला स्टेजवर बोलवतात. तेव्हा पार्थ आणि नंदिनी जीवाचा प्रवास सांगत असतात की जीवा पहिले कसा होता, त्याला त्याच्या फॅशनबद्दलच बोललेलं आवडायचं, तेच केलेलं आवडायचं. दुसऱ्या काममध्ये त्याला फारसा रस नसायचा. पण त्याने आता तसं नाही, त्याने जे काम आपल्याला नको होतं त्या कामात रस दाखवून, कारण की प्रत्येक गोष्ट ही आपल्याला आवडेल अशी होत नसते. जी हातात आली आहे तिला आवडीने करायचं आणि ते किती मनापासून करायचं हे त्यांनी दाखवून दिले. तेव्हा ते जीवाबद्दल बोलत असतात. नंदिनी सगळ्यांसमोर बोलते की जीवा, आम्हा सगळ्यांना तुमचा खूप खूप अभिमान वाटतो. तेव्हा सगळे टाळ्या वाजवतात. टाळ्यांचा गडगडाट होतो. तेव्हा पार्थ बोलतो की अभिमान तर वाटतोच. नंदिनी, तुम्हाला आठवतं आपण काय म्हणायचो की आपण मोठी भावंडं आहोत, लहान भावंडांना समजून घ्यायला पाहिजे. पण कधीतरी ही लहान भावंडं असं काही सिक्सर मारतात की आपल्याला अभिनंदन करायला उत्साहच येतो. तेव्हा नंदिनी काव्याबद्दल बोलत असते की काव्याला अभ्यासाची खूप गोडी होती. आधीपासूनच ती अभ्यास करत राहायची. म्हणजे मी आईला मदत करायला किचनमध्ये जायची आणि आरुषीही बाबांना मदत करायची. कधी कधी किचनमध्येही यायची, पण काव्या नाही. मग आम्ही खूप चिडायचो आणि आम्ही बोलायचो की काव्य काय फक्त अभ्यासच करणार आहे का? तेव्हा ती काय म्हणायची माहिती आहे का? परत पार्थ बोलतो की मी काव्य आहे, काव्या एकदा का आयस होऊ द्या, मग किचनमध्ये पाणीसुद्धा उकळून द्यायला माणसं ठेवेन आणि म्हणजे किचनमध्ये जायची गरजच नाही येणार. तेव्हा सगळे हसतात. तेव्हा आम्ही काव्याला म्हणायचो, अगं ते आयस होशील तेव्हा होशील ना, आधी प्रिलिम्स तर क्लिअर कर ना. तेव्हा नंदिनी बोलते आणि खरंच तिने प्रिलियम क्लिअर केली आणि काव्या, मला पूर्ण खात्री आहे की तू आयएस मेन्स पण क्लिअर करशील आणि इंटरव्ह्यूसुद्धा क्लिअर करशील. तेव्हा सगळे टाळ्या वाजवतात. इकडे वसू आणि रम्या कुजबुजत असतात. तेव्हा रम्या बोलते की आई, ही फक्त नंदिनी माझी बहीणच करत आली आहे ना. तेव्हा वसू बोलते नाही नाही, माझी बहीण नाही, आता माझा नवरा करत आली. जेव्हा आपला बॉम्ब सगळ्यांसमोर उलगडेल ना, तेव्हा रम्या बोलते मग तेव्हा कळेल की हिची बहीण आणि हिचा नवरा काय रंग उधळत होते ते. त्या दोघी हसत असतात. तेव्हा पार्थ मानिनी आणि विक्रमलाही स्टेजवर बोलवतो. तेव्हा तेही स्टेजवर येतात. तेव्हा नंदिनी बोलते की आता आमचं काम झालं आहे, आता जीवा आणि काव्या बोलणार आहेत. आता तुमचं एवढं सक्सेस मिळवलं आहे तुम्ही, तुमच्याबद्दलही थोडं बोला ना, आम्ही चाललो खाली. म्हणून ते सगळे खाली जातात. तेव्हा जीवा आणि काव्याला स्टेजवर सगळं एकटं सोडून येतात. तेव्हा जीवा काव्याला बोलतो तू बोल ना. तेव्हा काव्य बोलतो तुम्ही बोला ना, तुम्ही बोला मम्मी बोलते. तेव्हा जीवा बोलतो बरं ठीक आहे. तेव्हा जीवा बोलतो की सगळ्यात पहिले माझ्या सक्सेसमध्ये मला थँक्यू म्हणायचे ते माझ्या आईबाबांना. आणि त्यानंतर तो बोलतो की मला थँक्यू म्हणायचं आहे ते पार्थ दादाला, जो मला खरंच नशीब लागतं की असा भाऊ मिळाला.
तेव्हा जेव्हा बोलत बोलत स्टेजवरून खाली येतो आणि पार्थच्या गळ्यात पडतो आणि सांगतो की मला माझ्या भावाने खूप सपोर्ट केला, म्हणजे माझं सक्सेस असायचं आणि तो मला डोक्यावर घेऊन नाचवायचा. तेव्हा जेव्हा पार्थचं कौतुक करत करत त्याला पुन्हा एकदा बोलतो की थँक्यू सो मच, की खरंच असा भाऊ मिळायला भाग्य लागतं. तेव्हा जेव्हा बोलतो आणि नात्याची इतकी श्रीमंती आहे माझ्याकडे, तेव्हा तो त्याच्या आईबाबांना जवळ जातो, मिठी मारतो आणि बोलतो की नात्याची इतकी श्रीमंती माझ्याकडे की देवाने मला अजून एक ब्लँक चेक माझ्या नावावर केला आणि तो ब्लँक चेक आहे नंदिनी. तेव्हा सगळे टाळ्या वाजवतात. तेव्हा जेव्हा बोलतो काय बायको दिली आहे, जिने हात दिला, साथ दिली, हां आपण वेळेवर का नाही पिळला, हां तिच्यामुळेच मी पुन्हा कविता करायला लागलो बाबा, आणि तिच्यामुळेच मी पुन्हा काम करायला लागलो आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ मी हिच्याबरोबर काढला आहे आणि आत्ताही ती माझ्या खांद्याला खांदा देऊन साथ देऊन उभी आहे. जर ही माझ्यासोबत नसती ना, जर ही माझ्यासोबत असेल ना, तर मी कोणत्याही संकटाला साथ देऊ शकतो, अगदी कोणत्याही संकटाच्या सामोरे जाऊ शकतो. नंदिनीला खूप भारी वाटत असतं. तेव्हा जेव्हा गुडघे टेकून खाली बसतो आणि हाताचा लव करतो आणि बोलतो नंदिनी आय ओ यू, तेव्हा नंदिनी बोलते आहो. नंदिनी उभी राहते. तेव्हा जेव्हा नंदिनीच्या हातात घेतो, तिच्या हातांना किस करतो, तेव्हा सगळे टाळ्या वाजवतात. तेव्हा काव्यालाही खूप छान वाटत असतं. तेव्हा काव्या बोलते किती केले तुम्ही सगळ्यांनी आमच्यासाठी, काव्याला रडायला येतं. तेव्हा ती बोलत होती की मी हट्टी होती, जिद्दी होती, मी हट्टी होते आणि जिद्दीसुद्धा, म्हणजे अगदीच माझ्या मनासारखं काही झालं नाही तर मी चिडायचे. माझ्या माहेरी सगळ्याच गोष्टी मी माझ्या मनासारख्या करून घेतल्या. तेव्हा काव्या बोलते पण एक गोष्ट माझ्या मनाविरुद्ध झाली होती, खूप जिव्हारी लागली होती, त्यामुळे मी त्या गोष्टीमुळे मी सगळ्यांशी भांडली, माझ्या नंदिनी ताईशी भांडली, बाबांशी सुद्धा भांडली, म्हणजे सगळ्यांची दुसऱ्यासारखी वागू लागली. पण डेस्टिनी काही कमाल असते ना. ज्या नंदिनी ताईने लग्नाआधी माझा सांभाळ केला, तळहाताच्या फोडाप्रमाणे मला सांभाळलं, तीच नंदिनी ताई माझ्या लग्नानंतर इथेही आली माझी जाऊ बनून. हे घर माझ्या नशिबात होतंच. माझ्या नशिबात आईवडिलांसारखे प्रेम करणारे सासू सासरेही मिळाले मला. आणि एक गोष्ट माझ्या नशिबात आहे अजून, ज्या गोष्टीसाठी मी सगळं काही हारायला तयार आहे, आणि तो म्हणजे माझा हा मित्र पार्थ देशमुख. माझे बाबा नेहमी म्हणायचे की लग्नाआधी नवरा बायकोने चांगलं मित्र बनायला हवं, आणि आम्ही मित्र बनलोच, चांगले मित्र बनले पार्थ देशमुख माझ्यासोबत. माझा अभ्यास, माझा आवडीनिवडी, माझे मूड सगळे जमले पार्थ देशमुखांनी. एवढ्या भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्टपैकी त्यांचा मूड, त्यांचा कम्फर्ट सगळं बाजूला ठेवलं त्यांनी, अगदी स्वतःलासुद्धा. तुमच्या वाटचं प्रेम तुम्ही करत आलात पार्थ, तुम्ही तुमच्या वाटची मैत्री जपली, आता माझी वेळ आहे. आता तुमच्या वाटचं तुम्ही प्रेम केलं, आता ह्या काव्याची वेळ आहे, माझी वेळ आहे. आता हे काव्य देशमुख करेल, देशमुख. तेव्हा काव्या मंगळसूत्र हातात घेऊन बोलते की तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलं आहे मी पार्थ, काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र. ही काव्या आणि पार्थ. मानिनी काकू आम्हाला नेहमीच सांगायच्या की लग्नानंतर होईलच प्रेम, तेच अनुभवते मी आता. झालं प्रेम काकू. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. इकडे वसू आणि रम्याला खूप चिडचिड होत असते. तेव्हा नंदिनी पटकन स्टेजवर जाते आणि काव्याच्या गळ्यात पडते. पार्थही जातो आणि जीवाला गळ्याशी लावतो. तेव्हा नंदिनी रडत असते. तेव्हा पार्थही बोलतो की नंदिनी गळा भेट झाला असेल तर पुढच्या कार्यक्रमाला वळूयात. तेव्हा काव्या नंदिनीकडे माईक देते. तेव्हा मग नंदिनी बोलते की केक कटिंग तर करणारच आहोत आपण, केक कटिंग तर करायचंच आहे, पण मला त्याआधी तुमच्याशी सगळ्यांशी बोलायचं आहे. बरोबर 1 वर्षाआधी आम्ही तुम्हाला एकमेकांना आपण भेटलो. तेव्हा पार्थही बोलतो बरोबर बोलल्यात नंदिनी. पार्थ बोलतो आणि कळत नकळत आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. तेव्हा सगळे शिट्ट्या वाजवतात. वसू आणि रम्याला तर खूप टेन्शन येतं. तेव्हा नंदिनी बोलते आजचा दिवस अतूट नात्याचा, विश्वासाचा आणि प्रेमाचा आहे. त्यानिमित्त तुम्हा दोघांना एक छोटीशी सरप्राईज, एक छोटीशी भेट. तेव्हा रम्या बोलते आणि आमची एक मोठीशी गंमत. तेव्हा रम्या आणि वसू हसत असते. तेव्हा पार्थ इकडे बोलतो की आता तुम्हाला या प्रोजेक्टरवर काही व्हिडिओ दिसतील. तेव्हा नंदिनी बोलते काही फोटोज बघायला मिळतील. इकडे वसू लगेच बोलते आणि काही गुपितही कळतील. तेव्हा त्या दोघी पुन्हा हसतात. तेव्हा पार्थ बोलतो तर प्रेझेंटिंग विथ लव. तेव्हा नंदिनी बोलते टू जीवा अँड काव्या. तेव्हा पार्थ नंदिनीला बोलतो की चला आपण खाली जाऊया. पार्थ आणि नंदिनी खाली जातात. तेव्हा पार्थ बोलतो लाईट्स ऑफ होतात. जीवा आणि काव्या तिथे स्टेजवरच उभी असतात. प्रोजेक्टरवर आता मानिनीचा व्हिडिओ प्ले होतो. तेव्हा मानिनीने किचनमध्ये व्हिडिओ बनवला असतो आणि ती त्यांना सांगत असते की जीवा आणि काव्या, आता मला काय बोलायचं ते समजत नाही, पण तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा, तुम्ही खूप मोठं यश मिळवलं आहे म्हणून. आता विक्रमही त्याचे सांगत असतो की जीवाने ऑफिसमधलं जे काही यश मिळवलं आणि काव्याने मिळवलं. तेव्हा विक्रम सांगत असतो खरं तर मला तिघंही मुलंच झाले, तसं मी मानिनीकडे हट्ट केला होता. तेव्हा मानिनी बोलते की काय विक्रम,
तेव्हा विक्रम बोलतो की मला 3ही मुलं झाली, मला मुलगी हवी होती, पण माणिनी काही ऐकली नाही. पण माझी इच्छा देवाने पूर्ण केली. मला एकाच दिवशी दोन मुली मिळाल्या. तेव्हा जीवा बोलत असतो की विक्रम बोलतो की जीवा माझा एकदम एकदम डॅशिंग मुलगा आहे. खरं सांगू बाळा, तुला मी मारलं, तुला ओरडलो, पण तुला मारलेल्या फटक्याची व्रण माझ्या मनावर ओरखडत राहिले. पण आज तुला यश मिळालं आणि कॉलर माझी टाईट आहेत. आता अनिशाही तिचे मत मांडत असते. तेव्हा ती सांगत असते की आधी मी फक्त काव्याची फ्रेंड होते, आता जीवजूंसोबतही माझा बॉन्ड खूप छान झाला आहे. आणि तिथे तेव्हा सगळ्यांना सांगत असते की तुम्ही आता सगळे कायमच असे एकत्र राहा आणि खुश राहा. तेव्हा आता एक एक करत सगळ्यांचे बाईट्स आणि फोटोही होतात. नंदिनी आणि जीवाचे खूप कॉमेडी फोटो शो होतात. पार्थ आणि काव्याचेही फोटो शो होतात. आणि असंच अचानकपणे जीवा आणि काव्याचे फोटोही शो व्हायला लागतात. तेव्हा ते फोटो बघून सगळे शॉक होतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.